नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सरकारकडून आली आहे। नमो शेतकरी योजनेची नवीन नियमावली सरकारकडून जाहीर करण्यात आल्या। या 6 प्रकारच्या शेतकऱ्यांना आता नमोचा 7वा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलंय। राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेची आता नवीन नियमावली सरकारकडून जाहीर करण्यात आल्या। आता फक्त यांनाच हप्ता मिळणार। हे 6 प्रकारचे शेतकरी आता अपात्र होणार असल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। 6 नवीन नियम आता शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेसाठी या ठिकाणी सरकारकडून लागू करण्यात आले आहेत। त्यामुळे कोणकोणते नवीन नियम आता नमो शेतकरीसाठी लावण्यात आलेत तुम्ही नक्की बघा। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल नवीन नियमावली आता सरकारकडून जाहीर करण्यात आल्या। आता फक्त याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार। आता टोटल 6 प्रकारचे शेतकरी या योजनेमधून आता अपात्र होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून 6 नवीन नियम आता लावण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर घेत असेल तर तुमच्यासाठी आता ही महत्त्वाची बातमी असणार आहे। पहिल्यांदाच तुम्हाला नमो शेतकरी योजनेची नवीन नियमावली आता जारी केली आहे। यामधून आता अनेक शेतकरी अपात्र होणार असल्याची राज्य सरकारच्या माध्यमातून आता बातमी आल्या। त्यामुळे कोणकोणते 6 नियम त्या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेसाठी लागू करण्यात आलेत तुम्ही नक्की बघायचं आहे। नमो शेतकरी योजनेचा जर आतापर्यंत तुम्ही 6 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतले असतील आणि 7व्या हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर आता कोणकोणते 6 नवीन नियम लागू झाले आहेत आणि या नियमामधून तुम्ही आता त्या ठिकाणी कसे पात्र असणार आहे का अपात्र होणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता समजणार आहे। त्यामुळे नक्की 6 नवीन नियम आता राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आले आहेत। त्यामुळे मित्रांनो, आता या 6 नवीन नियमामध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। जर करता तुम्ही या नियमाच्या अटीमधून जर बाहेर पडला तर तुम्हाला इथून पुढे कधीही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही। कालच नवीन नियमावली आता जारी केल्या, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आता आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमावली नमो शेतकरी योजनेसाठी लागू केली आहे। त्यामुळे मित्रांनो, कोणकोणते 6 शेतकरी बघा, 6 प्रकारचे शेतकरी या योजनेमधून आता अपात्र होणार आहेत तुम्ही नक्की बघायचं आहे। यामध्ये 6 प्रकारचे वेगवेगळे नवीन नियम या ठिकाणी लावण्यात आलेत। तेच नवीन नियम तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। आता 6 नवीन नियमामध्ये 4 नियम कडक असणार आहेत मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे नियम असणार आहेत आणि उरलेले 2 नियम तुम्हाला दिलासा देणारे असणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून जे तुम्हाला 2000 रुपये 4 महिन्यातून एकदा मिळत असतं, म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 2000 रुपये 4 महिन्यातून एकदा त्या ठिकाणी मिळत असतं। आता अनेक शेतकऱ्यांना ते मिळणार नाहीत। यामधून लाखो शेतकरी अपात्र होणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आता आली आहे। त्यामुळे या अपात्र यादीमध्ये तुमचा नंबर लागतोय की काय या भीतीमुळे आता अनेक शेतकरी आता चिंतेमध्ये आहेत। कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र होणार आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही पुढे सांगणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवण्यासाठी अगदी काहीच तास त्या ठिकाणी बाकी राहिले आहेत। आता बघा, नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी 7वा हप्ता येण्यासाठी आता काहीच तास बाकी उरलेत। त्याआधीच हे सर्व 6 नियम तुमच्यासाठी सरकारने लागू केले आहेत। आता या नवीन लावलेल्या नियमानुसार आता तुम्हाला 7वा हप्ता मिळणार की नाही हे आता या ठिकाणी ठरणार आहे। जे शेतकरी या नियमानुसार पात्रतेमध्ये बसणार नाहीत त्यांना 7वा हप्ता या ठिकाणी जो आहे तर तो मिळणार नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता लागू केली आहे। त्यामुळे कोणते 6 नवीन नियम लागू केले आहेत सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला जे नियम सरकारच्या वतीने लावले आहेत ते व्यवस्थित समजणार नाही। त्यामुळे व्हिडिओ तेवढा पूर्ण बघायचा आहे। नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून ही महत्त्वाची माहिती तुम्हाला आता सांगत आहे। आता तुम्हाला 6 नवीन नियम राज्य सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत। तेच 6 नवीन नियम तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी समजून सांगणार आहे। जे शेतकरी 6 नियमामध्ये त्या ठिकाणी पालन करणार नाहीत त्यांना इथून पुढे कधी सुद्धा नमो शेतकरी योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलं आहे।
ज्यावेळी नमो शेतकरी योजनेचा मागचा जो 6 हप्ता शेतकऱ्यांनी घेतला होता तर तो एका शेतकऱ्यांनी आता एक अर्ज भरून जवळजवळ 20 शेतकऱ्यांचे एकट्यानेच त्या ठिकाणी पैसे घेतले होते, म्हणजे सरकारला त्याने फसवले होते। त्यामुळे सरकारला फसवून अनेक शेतकऱ्यांचे फ्रॉड करून एकानेच पैसे घेतलेले सरकारच्या उघडकीस आल्याने राज्य सरकारच्या मार्फत आता 6 नवीन नियम नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू केले आहेत। नमो शेतकरी योजनेमध्ये सर्वात मोठा बदल झालाय। जो पहिला बदल आहे तो म्हणजे कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला नमो शेतकरी योजनेचा लाभ आता या ठिकाणी घेण्यात येणार आहे। पहिला काय होत होतं बघा, फक्त एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहे। आता तुमच्या घरात काय होत होतं पहिला की एका घरातील 2, 3, 4 असे किती पण व्यक्ती तुमच्या घरातील आई वडील जे काय असतील, तुमचे वडील असतील, 2 मुले असतील, त्यांचे वडील असतील, तर टोटल 3 ते 4 जण हप्ता घेत होते। तर नमो शेतकरी योजनेचे ते सर्वच लाभ घेत होते, म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकाच्या नावावर थोडी थोडी जमीन होती आणि ते लाभ घेत होते। तर पहिल्या नियमामध्ये आता फक्त जास्त त्या ठिकाणी लाभ घरातले घेणारी एक सोडून जास्त व्यक्ती जर लाभ घेत असतील तर त्यांचा हप्ता पहिल्या नियमानुसार बंद करण्यात येणार आहे। अजून 5 नियम सर्वात कडक आहेत। शेवटचा नियम तर त्यामधून लाखो शेतकरी अपात्र होऊन राहील, त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर थोडी जमीन ठेवल्या नावावर करून स्वतःच्या नावावर जमीन थोडी करून ठेवलेली आहे, म्हणजे 10 एकर शेती जर असेल 2.5 एकर 4 जणांच्या नावावर केल्या आणि सर्वजण हप्ता घेत असल्याचं सरकारने त्या ठिकाणी उघडकीस केले। त्यामुळे सरकारने नियम लावलेत। आता प्रत्येक जण घरातील 4 जण 5 जण हप्ता घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आले। हे नियम त्यामुळे सरकारने बदललाय। सरकारने लावलेले नियम जाणून घेणं गरजेचं आहे। आता बघा, बदललेल्या पहिल्या नियमानुसार आता तुम्हाला घरातील तुमच्या टोटल कुटुंबातील आता एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो। म्हणजे एका कुटुंबात फक्त एकालाच हा लाभ घेता येणार आहे। यासाठी तुम्हाला रेशन कार्डाची ई-केवायसी केलेली द्यावी लागणार आहे। म्हणजे तुमच्या रेशन कार्डाची आता ई-केवायसी जी आहे त्याचं झेरॉक्स रेशन कार्डाचं पहिल्या पानाचं तुम्हाला द्यावं लागणार आहे। रेशन कार्डाचं ई-केवायसी केलेलं आहे, जर तुम्ही रेशन कार्डाची ई-केवायसी केलेली जर असेल तर त्याचं झेरॉक्स ते त्या ठिकाणी सरकारला आता व्यवस्थित समजणार आहे, कारण ऑलरेडी पहिल्यांदाच तुम्ही रेशन कार्डाचं झेरॉक्स त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबद्दल जोडलेलं आहे। तुमच्या घरातील आता किती लाभार्थी आहे, नमो शेतकरी योजनेचा लाभ किती जण घेत आहेत, जर एकरता एक सोडून जास्त व्यक्ती जर लाभ घेत असतील तर सर्वांचेच लाभ त्या ठिकाणी आता बंद करण्यात येणार आहेत। म्हणजे जर तुम्ही एक सोडून जास्त लाभ घेत असाल तर टोटल सगळ्यांचे अर्ज रिजेक्ट म्हणजेच बंद तुम्हाला करणार आहे, कोणालाच लाभ देण्यात येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगितलंय। स्पष्टपणे या नियमामध्ये सांगितलंय। बघा, सरकारने नवीन नियमावली लावल्या, त्यामुळे आता तुमच्या कुटुंबामध्ये टोटल फक्त एकालाच इथून पुढे लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। आता पुढील 5 नियम अत्यंत महत्त्वाचे आहे। व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, सर्वांनी लक्षपूर्वक बघा। पुढील 5 नियम जे आहेत तर ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय। अत्यंत कडक नियम राज्य सरकारच्या माध्यमातून लावलेत। शेतकरी मित्रांनो, यामधील नियम जर तुम्ही नाही पाळले नाही बघितले तर तुम्हाला येणारा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जो आहे तर तो मिळणार नाही, कारण नवीन नियम आता शेतकऱ्यांसाठी लावलेत। आता बघा, कोणकोणते शेतकरी या नियमामधून अपात्र होऊन राहीत याची यादी सुद्धा तुम्हाला पुढे आम्ही या ठिकाणी वाचून दाखवणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता बघा, अनेक शेतकरी अपात्र होऊन या ठिकाणी राहणार आहेत। आता याची यादी सुद्धा पुढे आलेली आहे, याची यादी तुम्हाला सविस्तरपणे इथे वाचून दाखवणार आहे। आता बघा, लक्ष देऊन बघायचं आहे शेतकरी मित्रांनो। हा झाला पहिला नियम। त्यानंतर दुसरा नियम, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। नमो शेतकरी योजनेच्या बदललेल्या नियमानुसार ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सरकारी पेन्शन कोण त्या ठिकाणी आजोबा त्या ठिकाणी आईवडील घेत असतील, म्हणजे यामध्ये काय सांगितले, सरकारी नोकरीमध्ये तुमच्या घरामध्ये शेतकऱ्यांचा कोणता मुलगा असेल, शेतकऱ्यांची मुलगी असेल तर त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता कायमचा त्या ठिकाणी वगळण्यात येणार आहे। पहिला काय होत होतं, असे पण शेतकरी होते त्यांचा मुलगा सरकारी नोकरीत होता, आर्मीमध्ये होता आणि शेतकऱ्यांचे वडील सुद्धा आर्मीमध्ये होते, म्हणजेच पेन्शन घेत होते, ते रिटायरमेंट झाले होते। तर काही शेतकऱ्यांचे वडील जे आहेत तर ते आर्मीमध्ये होते, रिटायरमेंट होऊन पेन्शन घेत होते। काही शेतकरी त्यांचा मुलगा आर्मीमध्ये होता, ते सुद्धा नमो शेतकरी योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेत होते। परंतु आता नियम बदललेत। आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा अशा हप्ता मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता झाले टोटल 2 नियम।
तुम्हाला अजून टोटल उरलेले 4 नियम बाकी आहेत। सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। शेवटचा नियम जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे, जो सर्व शेतकऱ्यांनी पाळायचा आहे, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्ही आता शेवटचा नियम पाळला नाही तर तुम्हाला येणारा हप्ता मिळणार नाही। तुम्हाला काहीच तास उरलेत नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यासाठी। त्यामुळे स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे बघा। तुमच्या घरामध्ये जर एखादी 4 व्हीलर 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा इथून पुढे हप्ता मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। जर तुमच्या घरामध्ये भाड्याची 4 चाकी असेल, म्हणजे 4 चाकी जर तुम्ही भाड्यासाठी वापरत असाल, तुम्ही शेतकरी म्हटल्यावर ट्रॅक्टर तुमच्याकडे नक्की असणार, ट्रॅक्टर तुम्हाला चालणार नाही बघा, चालणार नाही असं सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल। परंतु भाड्याची 4 चाकी आणि ट्रॅक्टर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले चालणार आहे। परंतु इथून पुढे तुम्ही वैयक्तिकरित्या तुमच्या एन्जॉयसाठी मजेसाठी जर 4 चाकी घेतली असेल तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। स्पष्टपणे नवीन नियमामध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आले आहे। म्हणजे ट्रॅक्टर आणि भाड्याची 4 व्हीलर सोडून तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार नाही। तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, हे झाले 3 नियम। 4था नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक जर रेशन कार्ड नसेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक जर रेशन कार्ड त्या ठिकाणी नसेल किंवा केशरी कोणतेही एक रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार नाही असं या ठिकाणी सांगितलंय। पिवळे व केशरी रेशन कार्डसाठी सरकारने मागवलंय, यासाठी तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड दिलं जातं। म्हणजे तुम्ही गोरगरीब कुटुंबातील व्यक्ती असाल तर तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड दिलं जातं असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। आता 4था आणि 5वा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्ही आता लक्ष देऊन बघा। आता बघा सरकारने निर्णय घेतलाय। आता बघा तुमच्या घरामध्ये पिवळा आणि केशरी दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। त्यानंतर 5वा नियम सांगतो तो म्हणजे पुढील बघा 6वा नियम शेवटचा अत्यंत महत्त्वाचा आहे, जो कडक आहे, तुम्हाला पाळावा लागणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला नियम राज्य सरकारकडून लावण्यात आले। 5वा नियम, ज्या शेतकऱ्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त आहे तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही। मागच्या वेळी शेतकऱ्यांना 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी लाभ घेत होते, म्हणजे श्रीमंत शेतकरी होते, त्यांनी सुद्धा नमो शेतकरी योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेत होते। पण नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून काढल्या तर ती गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी काढल्या। तर काय बघा सरकार म्हणते, जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन जर असेल तर तुम्ही या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही। तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या नावावर जर करता 5 एकरपेक्षा जास्त जमीन सरकारला दिसून आली, 5 एकरपेक्षा जास्त जमीन आढळली तर तुम्हाला इथून पुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही। तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येण्यासाठी तुमच्या उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही। या उत्पन्नाच्या दाखल्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी सरकारला समजून जाईल की तुमची जमीन त्या ठिकाणी किती आहे, उत्पन्न किती आहे, 5 एकर जमीन आहे की त्यापेक्षा जास्त आहे। या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला आणि 7/12 उतारा या ठिकाणी द्यावा लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर तुमचं जे काय असेल तर ती जमीन तुमची जास्त असेल, तुमच्या नावावर जास्त जमीन असेल तर त्याबद्दल उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे, 7/12 उतारा देखील देणं गरजेचं आहे। त्यानंतर 6वा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड खात्याला लिंक अजूनपर्यंत केलं नसेल, म्हणजे बँकेच्या खात्याला आधार कार्ड जर लिंक तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळे बँकेचे खाते त्या ठिकाणी तुम्ही जोडून घ्या। स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पोस्ट ऑफिस, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया अशा त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका ज्या आहेत इथे खाते काढून तुम्ही आता जोडायला सांगितलंय। गव्हर्नमेंट सरकारी बँकेमध्ये खातं खोलायला सांगितलंय। त्यानंतर पुढचा हप्ता लवकरच तुम्हाला जमा होणार आहे, म्हणजे 7वा हप्ता। त्या बँकेमध्ये सरकारी बँकेमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, लवकरात लवकर तुम्हाला त्या ठिकाणी सरकारी बँकेमध्ये खाते खोलून घ्यायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर चालू असलेला लिंक करून घ्यायचा आहे। व अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।